नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत बऱ्याच वेळा तुम्ही बायोसीडच्या मका बियाणाबद्दल माझ्या चॅनलवर तुम्ही माहिती बघितली आहे। आज मी एका लाईव्ह प्लॉटवर आलेलो आहे। तेथे 9792 ची पेरणी केलेली आहे आणि साधारण 2 महिन्यापूर्वी म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी याची पेरणी केलेली आहे। आज रोजी जर याचा एनालिसिस करायचं ठरला तर तुम्ही बिट्ट्या वगैरे बघा की कशा प्रकारे या शेतकऱ्याने ग्रो केलेली आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर वेगळा एनालिसिस करून द्यायचा झाला तर तुम्ही इकडे बघा, इथं हे कणीस उघडून दाखवलेलं आहे। 2 महिन्याच्या मानाने या कणसामध्ये जे बियाणं भरलं गेलं आहे किंवा याची जी उंची आहे ती आश्चर्यकारक आहे आणि त्याच्यामुळेच शेतकरी 9792 या बियाणाकडे आकर्षित होत आहे। तर आपल्या बरोबर हे जे मका पिकवलेले जे शेतकरी आहेत ते आहेत, आपण त्यांची ओळख करून घेऊया जेणेकरून तुमचा अधिकचा विश्वास या बियाणावर बसेल। तर नमस्कार दादा। नमस्कार, तुमची ओळख करून द्या। मी गणेश प्रकाश गायकवाड, धुळगाव येथील शेतकरी आहे। दादा, तुम्ही मला सांगा की किती दिवसापासून किती वर्षापासून तुम्ही मकाची शेती करता? तशी ही मक्याची शेती तर आमची वडिलोपार्जित पीक आहे। मला शेतीला सुरुवात करून आता 7 ते 8 वर्ष झालेली आहे। शिक्षण झाल्यानंतर मी शेतीच करायला सुरुवात केली। बरं, या 7-8 वर्षामध्ये तुम्ही अनेक बियाणाचं पेरणी केली असेल मकामध्ये आणि आज रोजी तुमच्याकडे 9792 हा वाण आहे। तर मला सांगा की गेल्या 7-8 वर्ष आणि हा 9792 याचं जर समजा कॅल्क्युलेशन करायचं ठरलं तर तुम्हाला कोणता वाण सगळ्यात जास्त आवडला किंवा उत्पन्नाच्या दृष्टीने सगळ्यात चांगला आहे? तसं तर मी आतापर्यंत भरपूर वाण टाकून पाहिलेले आहे आणि नवीन नवीन बाजारात आलेले वाण मी वापरत असतो। पण 9792 जेव्हा मार्केटमध्ये आली तेव्हा मी तिची निवड केली आणि तिचे रिझल्ट पण मला चांगल्या प्रकारे भेटले। त्याच्यामुळे मी आता गेल्या 3 वर्षापासून 9792 खरीप पण आणि रब्बी पण या दोन्ही पिकांना 9792 चीच निवड करतो। बरं, तुम्ही म्हणताय की खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामासाठी निवडतात। तर खरीप मध्ये तुम्हाला साधारणपणे किती ॲव्हरेज मिळालंय? खरीप मध्ये आम्हाला 35-40 च्या आसपास ॲव्हरेज भेटलेलं आहे, पण रब्बी मध्ये आम्हाला त्याचं ॲव्हरेज वाढलेलं आहे। कम से कम 5 ते 10 क्विंटलनी त्याचं ॲव्हरेज वाढलं। खरीपच्या तुलनेत रब्बी मध्ये तुम्हाला जास्त उत्पादन येतं? जास्त उत्पादन। पण दादा, यासाठी तुम्हाला जे व्यवस्थापन करावं लागलं, तण नियंत्रण असेल, खत व्यवस्थापन असेल किंवा लष्करी आळी येते असं बरेच शेतकरी म्हणतात, तर याच्यासाठी तुम्ही काय काय नियोजन केले? लष्करी आळीचं प्रमाण सुरुवातीलाच असतं, फक्त 1 महिना 1.5 महिना लष्करी आळीचं प्रमाण असतं। तेव्हा आम्ही आळीसाठीचे जे मार्केटमध्ये प्रोडक्ट आहे ते वापरतो। त्यामुळे आळीवर नियंत्रण होतं आणि खत व्यवस्थापन या मक्यासाठी जास्त गरजेचं आहे। आम्ही 2 ते 3 टप्प्यात या मकाला खत व्यवस्थापन करत असतो। त्यानंतर तुम्ही जे तण नियंत्रण वगैरे करता, जर तण नियंत्रण केलं नाही तर मकामध्ये तोटा येऊ शकतो का? हो, नक्कीच। तण नियंत्रण जर नाही केलं तर मक्याच्या उत्पादनामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे घट दिसून येईल। शेतकरी मित्रांनो, तुमच्या लक्षात येत आहे का, तुम्हाला मकाचं उत्पादन घेत असताना तण नियंत्रण करणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा त्यामध्ये मी तुम्हाला नमूद करतो। या पद्धतीनं जर सर्वांगीण व्यवस्थापन केलं तर तुम्हाला साधारण 40 क्विंटल प्लस 50 क्विंटल पर्यंत उत्पादन प्रति एकर बायोसीड 9792 मका पेरल्यानंतर येऊ शकतं। आपल्या बरोबर अजूनही काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्या बरोबर पण बोलूया। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या बरोबर पुन्हा एक शेतकरी आहेत, आपण त्यांचंही म्हणणं ऐकून घेऊया। तर नमस्कार दादा। नमस्कार, तुमची ओळख करून द्या। माझं नाव रवींद्र मधुकर गायकवाड, राहणार धुळगाव। तुम्ही किती वर्षापासून मका शेती करता? मक्काची शेती मी 7 ते 8 वर्षापासून करतोय। बरं, या 7-8 वर्षामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे वापरले असेल आणि सध्या तुम्ही 9792 निवडलंय, तर तुम्हाला त्या इतर वाण आणि 9792 मध्ये काय फरक आढळून आला? इतर वाहनापेक्षा याचा ॲव्हरेज जास्त आहे, याला हाईट पण चांगली होते आणि हा चारा शेवटपर्यंत हिरवा राहतो। तर नंतर बी आपण बिट्ट्या काढून मुर घासासाठी बी चालतंय, मक्का पूर्ण हिरवी राहते। म्हणजे एकूण तुम्ही चारा असेल किंवा उत्पादन असेल तुम्ही समाधानी आहात? हो। तुम्ही आमच्या इतर शेतकरी मित्रांना काय सांगू शकाल या बियाणाबद्दल? तर याचं उत्पन्न चांगलं आहे, तुम्ही पण ही व्हरायटी करा आणि जनावरांसाठी पण चारा एकदम उपयुक्त आहे आणि तुम्ही ही व्हरायटी करा आणि भरपूर उत्पन्न मिळवा। धन्यवाद दादा। धन्यवाद। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, ज्या ज्या शेतकऱ्यांकडे जावं, ज्यांनी 9792 हा वाण लागवड केलेला आहे ते सर्व शेतकरी समाधानी आहेत। त्यांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन येतं, चाराही उपलब्ध होतो आणि असे सर्व शेतकरी जे लागवड करणारे आहेत ते संपूर्ण समाधानी आहे। त्यांच्या हिशोबाने तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये लागवड केली तर नक्की तुम्ही देखील समाधानी व्हाल। तर शेतकरी मित्रांनो, मला आशा आहे की तुमचा पक्का विश्वास 9792 वर बसला असेल
आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा. इतर शेतकरी मित्रांना शेअर करा. आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही. चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.